दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद होणार घरोघरी. आमच्या घरी अन तुमच्या घरी, आमच्या घरी अन तुमच्या घरी. नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत. मंगलमय तेजोमय दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजपासून आपण सुरू करतोय दिवाळी फराळ. पहिली रेसिपी आज आपण पाहतोय जिची तयारी करून ठेवावी लागते, ती म्हणजे सगळ्यांच्या खास आवडीची चकली. परंतु आज आपण चकलीची रेसिपी न पाहता चकलीच्या भाजणीची रेसिपी पाहणार आहोत. एकदा काही भाजणी तुम्हाला व्यवस्थित जमली तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. आपण पाहिल्याप्रमाणे जर तुम्ही ही भाजणी केलीत तर तुमची चकली हाताला चिकटणार नाही, करताना तुटणार नाही, तेलात विरघळणार नाही आणि तेलकट तर अजिबात होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत, काटेरी देखण्या चकलीची भाजणी. चकलीची भाजणी करण्यासाठी हे पहा, सर्वप्रथम इथे आपल्याला 2 ग्लास तांदूळ घ्यायचेत. मी इथे रेशनिंगचे तांदूळ घेतलेत. वजनी म्हणाल तर हे 500 किलोग्रॅम म्हणजे अर्धा किलो तांदूळ आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही जुना जाड तांदूळ घेऊ शकता, म्हणजे ज्या तांदळाचा भात व्यवस्थित फुगतो आणि मोकळा फडफडीत होतो तो तांदूळ आपल्याला चकलीसाठी वापरायचा आहे. तुम्ही सोना मसुरी, डॅश, परिमल यापैकी कोणताही तांदूळ वापरू शकता. आता हे तांदूळ आपल्याला वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे याला लागलेले सर्व केमिकल निघून जातील. आणि हे तांदूळ आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं चोळून स्वच्छ धुवायचे आणि 3-4 वेळा त्यांचं पाणी काढून टाकायचं आहे. जोपर्यंत या तांदळामध्ये स्वच्छ नितळ पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत आपल्याला हा तांदूळ धुवत राहायचा आहे. हे पहा, आपल्या तांदळामध्ये आता नितळ पाणी शिल्लक राहिलं आहे. आता स्वच्छ धुतलेला तांदूळ आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे त्यातील सर्व पाणी निथळलं जाईल. आणि पाणी निथून झाल्यानंतर सुद्धा हा तांदूळ आपल्याला अर्धा तास चाळणीमध्ये असाच ठेवायचा आहे, म्हणजे तो पूर्णपणे कोरडा होऊ द्यायचा आहे. त्यात एकही पाण्याचा थेंब राहता कामा नये. आता हा पाणी निथळलेला तांदूळ आपल्याला एका स्वच्छ कापडावर अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा तांदूळ पूर्णपणे सुकवून घ्यायचा आहे. मी इथे आज रात्री हा तांदूळ पसरून घेतोय, म्हणजे उद्या सकाळपर्यंत तो पूर्ण सुकला जाईल. आता एक स्वच्छ धुतलेलं ओलं कापड घ्यायचं आणि या कापडावर 1 ग्लास म्हणजे पाव किलो हरभरा डाळ घालायची आणि ती स्वच्छ पुसून घ्यायची. म्हणजे चकली भाजणीसाठी आपण 2 ग्लास म्हणजेच अर्धा किलो तांदूळ घेतलेत. आता आपण 1 ग्लास म्हणजेच पाव किलो हरभरा डाळ घेतली आहे. अशा प्रकारे आपण सर्व डाळी पुसूनच घेणार आहोत. आपण डाळी कोणत्याही धुवून घेणार नाही आहोत. जर आपण डाळी धुवून घेतल्या तर त्यांना सुकण्यासाठी खूप कालावधी लागतो, म्हणून आपण या डाळी स्वच्छ पुसून घेणार आहोत. कोणतीही डाळ आपण धुवून घेणार नाही आहोत. आपली हरभरा डाळ स्वच्छ पुसून झाली आहे. आता त्याच कापडावर आपण अर्धा ग्लास म्हणजेच अर्धा पाव उडीद डाळ घ्यायची आणि ती सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण 2 ग्लास तांदूळ, 1 ग्लास हरभरा डाळ आणि अर्धा ग्लास उडीद डाळ वापरली आहे. आपली उडीद डाळ सुद्धा स्वच्छ पुसून झाली आहे. हे 1-2 जिन्नस पुसून झाल्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला कापड स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याला लागलेले केमिकल्स निघून जातील. आणि मग नंतर पुढचं जिन्नस म्हणजेच पुढची डाळ पुसायला घ्यायची. आता यानंतर आपल्याला पाव ग्लास म्हणजेच 125 ग्रॅम मूग डाळ घ्यायची आणि ती सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. याआधी जी आपण चकली भाजण्याची रेसिपी अपलोड केली आहे त्यामध्ये आपण तांदूळ आणि सर्व डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्या रेसिपीला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे, त्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार. त्या रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती रेसिपी तुम्ही नक्की पहा. आपली ही मूग डाळ सुद्धा पुसून झालेली आहे. आत्तापर्यंत आपण 2 ग्लास तांदूळ, 1 ग्लास हरभरा डाळ, अर्धा ग्लास उडीद डाळ आणि पाव ग्लास मूग डाळ पुसून घेतली आहे. यानंतर आपल्याला पाव ग्लास साबुदाणे घ्यायचे आणि ते सुद्धा स्वच्छ पुसायचे. साबुदाण्यामुळे आपली चकली तेलकट होत नाही आणि कुरकुरीत होते. हे पहा, आपले साबुदाणे सुद्धा स्वच्छ पुसून झालेत. आता आपल्याला शेवटचं जिन्नस म्हणजे पाव ग्लास पोहे घ्यायचेत. आपण कांदे पोहे खाण्यासाठी जे पोहे वापरतो ना, तेच पोहे आपल्याला इथे वापरायचे. पोहे मात्र आपण पुसून घेणार नाही आहोत, ते तसेच वापरणार आहोत. आणि हे पहा, दुसऱ्या दिवशी सकाळी आपले तांदूळ पूर्णपणे सुकलेले आहेत. आता आपण चकलीची भाजणी भाजायला सुरुवात करूया. त्यासाठी एका गरम लोखंडी पॅनमध्ये आपण प्रथम तांदूळ भाजण्यास सुरुवात करूया. हे तांदूळ आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे. मोठ्या किंवा मध्यम आचेवर आपल्याला हे कोणतेही जिन्नस भाजून घ्यायचे नाही आहेत. सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे. आणि ही भाजणी आपल्याला अगदी थालीपीठाच्या भाजणीसारखी खमंग भाजून घ्यायची नाही आहे. थालीपीठ आपण भाजून घेत असतो, म्हणून भाजणी आपण खमंग भाजतो. आपण चकली तळून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला ही भाजणी अगदी खमंग भाजायची नाही आहे.
हलकासा थोडासा रंग बदलायला सुरुवात झाली की आपल्याला आता हे तांदूळ काढून घ्यायचे आणि भाजून घेतलेले हे सर्व जिन्नस आपल्याला अशा प्रकारच्या परातीत किंवा पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे, म्हणजे ते लवकर थंड होतात आणि व्यवस्थित थंड होतात, त्यांना पाणी सुटत नाही. आता याच गरम पॅनमध्ये आपल्याला हरभरा डाळ भाजून घ्यायची आणि हरभरा डाळसुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायची. आणि डाळी भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला डाळींना काळे डाग पडू द्यायचे नाही आहेत, अन्यथा आपली चकली काळी पडते आणि ती बेचवही लागते, करपट लागते. इतर डाळींच्या मानाने हरभरा डाळ भाजण्यासाठी थोडासा जास्त कालावधी लागतो, परंतु हरभरा डाळ भाजत आली की तिचा घरभर छान दरवळ पसरतो, जो लक्षवेधक असतो. हे पहा, आपल्या हरभरा डाळीचा रंग बदलायला सुरुवात झाली आणि खमंग दरवळसुद्धा पसरला. आता हरभरा डाळसुद्धा आपण परातीमध्ये तांदळावरच काढून घ्यायची आहे आणि लगेचच या पॅनमध्ये आपण मंद आचेवर उडीद डाळ भाजायला सुरुवात करायची आहे. उडीद डाळ आकारानं छोटी असल्यानं ती लगेचच भाजली जाते. या डाळी जर भाजण्या अगोदर आपण 2 तास कडक उन्हामध्ये ठेवल्या तर त्या लवकर भाजून होतात. परंतु कोणतेही जिन्नस करताना जो तांदूळ आपण वापरतो कधीही उन्हामध्ये आपण वाळवून घेत नाही, तो उन्हामध्ये कधीच ठेवत नाही. त्यामुळे आपला पदार्थ काळा तर पडतोच, शिवाय त्याचे तुकडेही पडतात. म्हणून तांदूळ नेहमी सावलीमध्ये म्हणजेच नैसर्गिक वाऱ्यावर किंवा पंख्याच्या वाऱ्याखालीच सुकवून घ्यायचा. हे पहा, आपली उडीद डाळसुद्धा भाजून झाली आहे, तीसुद्धा आपण काढून घेऊया आणि लगेचच मूग डाळसुद्धा भाजून घेऊया. मूग डाळ थोडीशी तेलकट असल्यानं ती जरा जपूनच भाजायची आहे. तुम्ही एका गोष्टीचं निरीक्षण केलं का, जसजसं आपण या डाळी भाजत जातो ना तसतसा त्यांचा आकार थोडासा कमी होत जातो, त्या श्रिंक होतात. आपली मूग डाळसुद्धा भाजून झाली, आता तीसुद्धा आपण काढून घेऊया. जेव्हा प्रत्येक जिन्नस भाजून झाल्यानंतर आपण परातीमध्ये काढून घेतो तेव्हा तो अशा पद्धतीनं हातानं पसरवून घ्यायचा आहे. आपल्या सर्व डाळी भाजून झालेल्या आहेत. आता आपण याच पॅनमध्ये साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. साबुदाणासुद्धा मंद आचेवरच भाजायचा आहे, अन्यथा साबुदाणा जर मोठ्या आचेवर भाजला तर तो काळा पडतो आणि चिकटतो. जितका साबुदाणा आपण मंद आचेवर सावकाश भाजून घेऊ तेवढा तो जास्त फुलतो आणि तो व्यवस्थित फुलला म्हणजे आपली चकली कुरकुरीत व्हायला मदत होते. आणि जर साबुदाणा व्यवस्थित भाजून घेतला नाही, फुलवून घेतला नाही तर चकली आपल्या दातांना चिकटू शकते. हे पहा, आपला साबुदाणा तडतडायला लागला आहे म्हणजे तोच व्यवस्थित फुलला आहे. आता आपण तो काढून घेऊया. आता आपल्या चकली भाजणीचं धान्यांपैकी शेवटचं जिन्नस भाजायचं राहिलं आहे ते म्हणजे पोहे. हे पोहेसुद्धा आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे. पोहे अगदी मिनिटभरामध्येच भाजून होतात. पोहे भाजत आले की ते फुलायला लागतात, उमलायला लागतात. हे पहा, आपले पोहे भाजत आलेत, आता ते सुद्धा आपण काढून घेऊया. आपली चकलीसाठी लागणारी सर्व धान्य भाजून झालेली आहेत. आता यामध्ये आपण 1 वाटी धने भाजून घ्यायचे. 1 वाटी म्हणजे साधारण 50 ग्रॅम इतके. धनेसुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजायचे, धने अजिबात करपू द्यायचे नाही आहेत. हे पहा, आपले धने भाजून झालेत, आता आपण ते काढून घेऊया. धने भाजून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी जिरे घालायचे आणि ते सुद्धा अगदी अर्धा मिनिटच परतून घ्यायचेत. आपल्याला हे दोन्ही जिन्नस फक्त गरम करून घ्यायचेत. आपण जर हे जिन्नस जास्त गरम केले तर त्यातला अरोमा निघून जाईल, म्हणून हे दोन्ही जिन्नस आपल्याला फक्त गरम होईपर्यंतच भाजायचेत. हे पहा, आपले जिरेसुद्धा भाजून झाले, ते काढून घेऊया. हे पहा, आता आपली चकलीची सर्व भाजणी भाजून झाली आहे, ती मिक्स करून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. आणि थंड झाल्यानंतर ते आपण दळून आणायची आहे. भाजणी दळून आणताना ती अगदी गव्हाच्या पिठासारखी बारीक दळायची नाही आहे, तर थोडीशी ज्वारीच्या पिठासारखी जाडसर दळून आणायची आहे. आणि ही भाजणी गिरणीमध्ये दळून आणताना चकलीच्या पिठावरच दळून आणायची आहे. गव्हावर, ज्वारीवर किंवा बाजरीवर अजिबात ही भाजणी टाकायची नाही आहे, अन्यथा आपलं पीठ चिकट होतं आणि चकल्या लूज पडतात. अगदी चकलीच्या भाजणीवर भाजणी दळणं शक्य नसेल तर तांदळावर ती दळून आणायची. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. चला तर मी सुद्धा आता भाजणी दळून आणतो. तुम्ही भाजणी तयार करा आणि तुम्ही सुद्धा दळून आणा. मग आपण त्याच्या खमंग कुरकुरीत अशा चकल्या तयार करूया. पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळीच्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा शुभ दीपावली.